हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू गायत्रीज ब्लॉग. कसे आहात सगळे? बरे आहात ना? तर सकाळचे 4 वाजले होते आणि आम्ही निघालो होतो दांडेलीवरून हम्पीला जाण्यासाठी. त्यानंतर जवळपास 10 वाजता आम्ही हम्पीमध्ये पोहोचलो होतो. हम्पीमध्ये पोहोचल्यानंतर काही बघायच्या आधी आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो होतो. तिथे आम्ही नाश्ता वगैरे केला. काहीतरी बोल आता, खरंच काहीतरी. कुठं आलोय आपण, कसं आलोय? ते ठेल्यावर थांबलोय आम्ही सध्याला. जस्ट हम्पीला दर्शन देऊन आम्ही आता पोहोचलो आहोत. इथे हे कसलं टेम्पल आहे? विरूपाक्ष टेम्पलमध्ये आता आम्हाला समोरच हॅट आहेत. किती हॅट आहेत, मला नाही आवडत हॅट. हां, नाही बोलणार. हात काढ तुझा, जाड हात काढ तुझा. हाँ 12 जन होते. 30 डिस्काउंट कर दिया. हो का? 1 2 3 4 5 6. नाश्ता वगैरे करून आम्ही निघालो हम्पी एक्सप्लोर करण्यासाठी. तर स्टार्टिंगला आम्ही गेलो होतो विरूपाक्ष मंदिरकडे. विरूपाक्ष मंदिरात गेल्यानंतर तिथे स्टार्टिंगलाच एक गणपतीचं मंदिर होतं, जिथे आम्ही दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही पुढे निघालो. तिथं अजून एक मंदिर होतं. त्याच्या पुढे एक छोटीशी गुफा होती, जी की दगड कोसळायचे थांबल्यामुळे ती तयार झाली होती. तिथे दगड एकमेकांवरती डिपेंडेंट होते, म्हणजे एकमेकांवरती ते थांबले होते. बाकी तिथं त्याच्या आत गेल्यानंतर खूप मोठे दगड होते, ते एकमेकांवरतीच थांबले होते. असं वाटत होतं की आपण आतमध्ये गेल्यानंतर आपल्या अंगावरच पडतात की काय, पण ते पडत नाहीत. आधीपासून ते तसेच आहेत, आता तरी का पडतील. पण खूप छान होते. सगळीकडे दगडच होते. आणि तिथून पुढे गेल्यानंतर मग तिथे छोटी छोटी मंदिरं होती, ते पाण्याची तळही होती तिथं, आणि एक सनसेट पॉईंट पण होता. हाँ तू विचारून जाऊन कसं वाटेल? लिटरली डिपेंडेंट आहेत एकामेकावर. कसं आहे भाई? इकडे ना कदाचित. जबरदस्ती घालावी लागली आता मला हे. म्हणून तर आता आम्ही इथं आलो आहोत दगड बघायला. कसले मोठे मोठे दगड आहेत, बापरे. आणि हे कसं त्या केव मधून बाहेर आला. अजून एक टॉपिक कुठं आहे ग? मंदिर म्हणून पाया पडायला गेले ते इथं. ही पण चालली होती.
खोल नाही हे नंदी बैलला तयार करून असं सोडलेत का? ये ना सनसेट पॉइंट. ओके काय हेमा कुट्टा हिल आहे इकडचं. इकडून सनसेट हे होते बरोबर आहे. तिकडे खाली पण जायला येते बट म्हणजे आपण सध्याला इथं येतात सनसेट पॉइंट. इथं तर आपण तेच का इकडं येतं सनसेट पॉइंट. पाणी तिकडंच आहे. बिहार सेंचुरी, ट्रिपल श्रीन टेम्पल, हेमाकुटा ग्रुप ऑफ टेम्पल्स, विरूपाक्ष टेम्पल, ऋषिमुखाई हिल, अंजनाद्री हिल आणि हे काय मंतापस येते आणि काय रॉक कट लिंक्स. सो दिस इज सनसेट पॉइंट. त्याच्यानंतर आम्ही विरूपाक्ष मंदिरमधून बाहेर पडलो आणि त्यानंतर आमच्यासोबत एक टुरिस्ट गाईड होते. त्यांनीच माहिती सांगितली होती आम्हाला, पण मी ती तुम्हाला सांगेन माझ्या भाषेत जितकं मला हे माहिती शॉर्टमध्ये तितकंच सांगेन. तर स्टार्टिंगला आम्ही गेल्यानंतर ना तिथं ही एक महादेवाची पिंड होती जी त्यांनी सांगितल्याप्रमाणे तिथं कायम पाणी असतं. त्यानंतर ही होती नरसिंह मूर्ती. त्यानंतर त्या काळात जेव्हा हे सगळं ते कामगार बांधत होते तेव्हा त्यांना खाण्यासाठी जे प्लेट्स होते ते प्लेट्स त्यांनी दगडाचे बांधले होते. हे जिथं आहे ना ते दगडाचे प्लेट्स होते. ते त्यांना जेव्हा भूक लागेल तेव्हा ते तिथे जाऊन खात होते आणि तिथेच ते धुवून वगैरे ठेवत होते. त्याच्या पुढे आम्ही बघायला गेलो होतो रॉयल पॅलेसमध्ये जिथे ते राजा राहत होते आणि हे होतं लोटस महलमध्ये ती राणी वगैरे राहत होत्या. हा एक वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे ज्याच्यामध्ये हा लोटस महल नाव का दिलेलं आहे. याचा शेप लोटस सारखा आहे. ह्याच्यामध्ये उर्दू आपली इस्लामिक, हिंदू आणि पर्शियन आणि जैनिझम आणि बुद्धिझम या सगळ्या कलांचं मिक्सर होऊन हे बनवलेलं आहे. कॉम्बिनेशन आहे सगळ्यांचं. ते सांगते. हाँ ये लोटस महल है. ये ऊपर से देखो ये लोटस का आकार है. ये ऊपर है ना ये डिजाइन है ना ये जैन का आकार है. जैन ये सेंटर है ना ये हिंदू का आकार है. ये नीचे है ना कमन ये मुस्लिम का डिजाइन है. त्यानंतर ना हे जे होतं ते होतं हाती महल. तर राजाचे जे स्पेशल 11 हत्ती जे होते ते तिथे राहत होते आणि या साईडला होतं ते म्हणजे त्या हत्तींसाठी जे काही सामान होतं त्यांचं खायचं प्यायचं वगैरे तर ते ठेवण्यासाठी तिथे केलं होतं. आणि हे बघा आम्ही इथं फोटो काढण्यासाठी थांबलो होतो पण ही व्हिडिओच चालू होता. त्यानंतर पुढे हम्पी एक्सप्लोर करण्यासाठी आपल्याला तिथून एक इलेक्ट्रिकल कार किंवा बस जे काही असेल ते तिथून जावं लागतं. चालतही जाऊ शकतो पण आम्ही इलेक्ट्रिकल बसमधून गेलो होतो. पर पर्सन 10 रुपयेच होते. त्यानंतर आम्ही तिथे पोहोचलो होतो आणि सगळ्यात जास्त एक्साइटमेंट मला ज्याची होती ते म्हणजे 50 रुपयावरचा रथ आणि एक विठ्ठल मंदिर. तर हा 50 रुपयावरचा जो रथ आहे तो आम्ही फायनली बघितला होता. त्यानंतर हे जे पिलर्स होते हे म्युझिकल पिलर्स होते असं त्यांनी सांगितलं होतं पण ते आता त्यांनी लॉक करून ठेवलं होतं त्यामुळे आपल्याला ते बघता येत नाही. त्यानंतर त्यांनी ज्या भिंती बांधल्या आहेत त्यामध्ये कसं कोरीव काम केलं आहे ते त्यांनी सांगितलं होतं. ये बेड़ों का है. ये बेड़ों को जमता है ना पानी से. ऐसा है. ये ऊपर है ना ये स्नेक है. ये नीचे है ना लिंग है शिवलिंग. ये ऊपर है ना ये बड़ा मंकी नीचे छोटा मंकी और ऊपर लिखा है. ये बड़ा मंकी बैठने के लिए छोटा मंकी दूध पीते. ये पूरा है ना पूरा स्नेक है. ओके इधर एक है ना इधर देखो ये हनुमान जंप करता है ना. त्याचंच काढ इथं
आणि फायनली जी विठ्ठलाची जागा आहे, विठ्ठलाचं मंदिर आहे, ते म्हणजे हे होतं. तेव्हा युद्ध चालू होतं तेव्हा विठ्ठलाच्या मूर्तीला हानी पोहोचू नये म्हणून एका कन्नड पंडिताने ती मूर्ती आपल्या पंढरपूरमध्ये आणलं होतं असं त्यांनी सांगितलं होतं. तर खूप छान होतं मंदिर. ते गोष्ट खरी आहे का नाही काय माहिती नाही, पण त्यांनी टुरिस्ट गाईडने सांगितलं होतं. त्यानंतर खालती जे होतं ते पाणी जाण्यासाठी एक भुयार होती, भुयार म्हणल्यासारखंच आहे, भुयार होती तिथे. पाणी आता तरी नव्हतं, पण ते पाणी जाण्यासाठी त्या काळात केलेलं होतं. त्याच्यानंतर आम्ही जेवण केलं. जेवणाचा शॉट मी घेऊ शकले नाही कारण इतकी भूक लागली होती की आम्ही कधी जेवण केलं हे सुद्धा कळलं नाही. तर अशा प्रकारे हा व्लॉग इथंच संपतो. व्लॉग आवडल्यास व्लॉगला लाईक करा, ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केले त्यांनी सबस्क्राईब करा. आणि ही बघा माझी बहीण दिव्या, हे 2 शॉट असे तिने घेतलेत, याचं काय करणार आहे तिलाच माहिती. तर भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये.